राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य केलं। याच्यानंतर शिवप्रेमी असतील किंवा आंबेडकरी अनुयायी असतील हे आक्रमक झाले आणि या आक्रमक झाल्याच्या नंतर राहुल सोलापूरकरला गेली 9 दिवसापासून त्याच्या घरासमोर सुरक्षा पुरवली जात आहे। पोलीस या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत। मात्र या पोलीस सुरक्षेचा स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। काही स्थानिक इथले नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। तर राहुल सोलापूरकरच्या घरासमोर गेली 9 दिवसापासून हे पोलीस इथं ठाण मांडून बसलेले आहेत। कशा या गोष्टीकडे पाहताय? नमस्कार, मी रोहन उभे, मी ह्याच भागात राहतो। आता गेले कित्येक दिवस इथे पोलिसांचा फौजफाटा आहे, एवढी सिक्युरिटी आहे, म्हणजे कोणी उठावं, वादग्रस्त वक्तव्य करावं आणि त्याला एवढी तुम्ही सिक्युरिटी द्यायची। स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतोय। म्हणजे इव्हन माझ्या मुलाला शाळेत सोडायला इथे ट्रॅफिक जाम असतं, घ्यायला या, सोडायला या, तुम्ही बघा कम्प्लिटली इथं बॅरिकेटिंग एवढी आहे आणि एवढे पोलीस असतात। लहान मुलं अक्षरशः घाबरतात की काय चाललंय काय नाही। कोणाला भाजी घ्यायची, म्हणजे आता इव्हन ह्या बिल्डिंगमध्येच त्यांचे कोण नेबर्स आहेत, त्यांना भाजी घ्यायची आहे, कोणाला मेडिसिन घ्यायची आहे, कोणाला हॉस्पिटलला जायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टींमुळे पोलिसांचा त्रास व्हायला लागला आहे। कुठे चालला, कशाला चालला। इव्हन इथले जे शॉपवाले आहेत त्यांना साधं वॉशरूम यूज करायचा असेल तरी तोच विषय, कशाला चालला, काय चालला। सगळ्यांना सिक्युरिटी कार्ड काहीतरी आहे। हा कसा आहे, उगाच कोणी काही बोलायचं आणि त्याला पोलिसांनी सिक्युरिटी द्यायची, हे काय बरोबर नाही। उद्या कोणी बोलेल, अहो चांगल्या चांगल्यांना महाराजांचा इतिहास माहीत नाही आहे, कोणी काही बोलायचं, उठसूट उचलली जीभ लावली टाळ्याला। अक्कल पाहिजे ना या माणसाला। ह्या माणसामुळे इतरांना त्रास होत नाही का? मला त्रास होतो, यांना त्रास होतोय, सगळ्यांना त्रास होतोय। बोलण्यापूर्वी जर तुम्ही विचार करून बोलत नाही, नंतर जर पोलिसांकडनं जर अशा माणसांना सिक्युरिटी तुम्ही देणार असाल, उपयोग काय? अहो महाराज आहेत ते, ह्या माणसाची लायकी आहे का असं बोलायची? अक्कल पाहिजे राहुल सोलापूरकरला आणि त्यांनी तर माफी मागितलीच पाहिजे। रायगडावर जायचं, नाक घासायची आणि माफी मागायची, नाहीतर 100% ते आज ना उद्या ते खालती येणार, त्यांना काळं फासणार नाही का? 100% फासणार। बाबासाहेबांविषयी बोलला, एक वक्तव्य तो माणूस करत चाललाय आणि पोलिसांना रोज सिक्युरिटी, रात्री जावं एवढा पोलीस बंदोबस्त असतो तिथं। साधं आम्ही इकडून जायचं म्हटलं ना तरी अवघड होतं, आम्हालाही थांबवतात, कुठे चालला, काय चालला। अरे आम्ही इथं राहतोय आणि तुम्ही आम्हाला विचारता इथं कुठे चालला, कशाला चालला, का? त्या मूर्ख माणसामुळं? हे काय बरोबर नाही। त्याच्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला, ह्या अशा माणसाला तुम्ही सिक्युरिटी देऊ नका। अदरवाईज तुम्ही त्यांना इथून हलवा, जेलमध्ये टाका, कुठेतरी करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका, प्रकरण शांत होईल ना। पण जर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही, काय नाही, आणि त्यांना किती दिवस येणार सिक्युरिटी? आज 15 दिवस झाले, आज तमाशा चालू आहे इकडे। तुम्ही किती दिवस सिक्युरिटी देणार आहे हे प्रशासनाने सांगावं, मला कळत नाही। आणि एवढं तुम्ही स्टेटमेंट करून तुम्ही त्यांच्यावर कारवाईच होत नाही, म्हणजे हा काय, हा प्रकार काय? एकदा स्पष्ट करावं सगळ्यांनी की आम्ही त्यांना किती दिवस सिक्युरिटी देणार आहे, किंवा बाबा त्यांच्यावर गुन्हा दाखलच करणार नाही आहे, हे समोर येऊन सांगायला पाहिजे ना, जाहीर केलं पाहिजे। स्थानिक इथले काही नेते मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। खरं तर राहुल सोलापूरकरवरती गुन्हा दाखल करा असं सातत्यानं मागणी होते। शिवप्रेमी असतील किंवा आंबेडकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनही त्यांच्या घरासमोर करण्यात आले। मात्र कुठंतरी पोलीस म्हणजे शासनकर्त्याच्या दबावाला बळी पडतंय का, किंवा पोलीसच त्यांच्या पाठीशी घालते असं म्हणायचं? 100% असं द्या बरं कोणीतरी स्टेटमेंट, तुम्हाला मिळेल का अशी सिक्युरिटी? कोणी उद्या काही बोलायचं, जर तुम्ही अशीच सिक्युरिटी देत राहिला तर मग प्रत्येक महापुरुषाचा अपमान लोक करतील ना। आज एक समाज उतरलाय, उद्या दुसरा समाज उतरेल, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही कोणाला किती तुम्ही सिक्युअर केलं पाहिजे, याला सुद्धा एक थोडंसं 1 दिवस 2 दिवस, पण ठीक आहे ना। एक प्रकरण निवळलं की लगेच तो माणूस काहीतरी वेगळं स्टेटमेंट करतोय, मग लगेच वेगळं, असं नाही झालं पाहिजे। आणखी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात। खरं तर या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत, सध्या 12वीच्या परीक्षा सुरू होतात, आता काही दिवसामध्ये 10वी बोर्डाच्या पण परीक्षा सुरू होईल। आम्ही पाहतोय की बरेचसे शाळकरी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ये जा करत असतात। मात्र सर्व इथलं वातावरण बघितलं तर वेगळ्या स्वरूपाचं, म्हणजे खरं तर इथं गेली 9 दिवसापासून पोलीस ठाण मांडून बसलेले आहेत। जवळपास 5 ते 6 पथकाच्या त्यांच्या गाड्या या ठिकाणी पाहतायत। तुमचे छोटे छोटे लहान मुलं आहेत, काय कसं बघताय या गोष्टीकडे? खरं तर हा राहुल सोलापूरकर हा नास्तिक वृत्तीचा माणूस आहे आणि हे सगळं खटाटोप चाललं आहे तो TRP मिळवण्यासाठी। कारण आपण पाहतो म्हणजे अभिनेता म्हणून त्यांचा वावर असताना अशा पद्धतीचं, आता एका नागरिकांनी सांगितलं की बाबा भल्या भल्यांना इतिहास तज्ञांना सुद्धा
ॲक्च्युली महाराजांचा इतिहास किंवा बाबासाहेबांबद्दल माहीत नसताना सुद्धा की हे असं चुकीचं स्टेटमेंट देऊन एक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार चालू दिसतो. आता त्यांनी सांगितलं की आजूबाजूला छोटी मोठी हॉस्पिटल आहेत, मेडिकल आहेत, समोरच आपण पाहता पोलीस चौकी देखील आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक असतील हॉस्पिटल उपचारासाठी, मेडिकल औषध खरेदीसाठी येतात. मुलं इथं बाजूलाच राजा शिवराय प्रतिष्ठानची शाळा आहे. अनेक विद्यार्थी येता जाताना ॲक्च्युली काय प्रकार आहे त्यांना माहीत नसल्यामुळे ते घाबरून जातात. हा किती दिवस प्रकार आम्ही स्थानिक नागरिकांनी सहन करायचा. तुम्ही जर बघितलं सदोदित या ठिकाणी ट्रॉफिक पोलिसांच्या गाड्या उभ्या असल्यामुळं किंवा ट्रॉफिकचा सुद्धा त्रास होत असतो. आणि म्हणून हा कुठंतरी आता हे काही सरकारचा जावई आहे का? कारण गेल्या 10 ते 15 दिवसापासून हा माणूस सुरुवातीला महाराजांच्या वरती खरं तर सूर्यावर थुंकण्यासारखा हा प्रकार आहे. महाराजांच्या वरती बोलल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांच्या वरती बोललो. अजून कुठल्या तरी म्हणजे महापुरुषांबद्दल असं बेताल वक्तव्य करून केवळ प्रसिद्धी आणि TRP मिळवण्यासाठीचा एकूणच प्रकार आहे. आमची सर्व स्थानिक नागरिकांची मागणी हा प्रकार आपण लवकरात लवकर शासनाने याच्यावरती काय तो तोडगा काढून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ह्या ठिकाणी हलवून या ठिकाणी भयमुक्त वातावरण स्थानिक नागरिक म्हणजे त्याच्यात ज्येष्ठ असतील, मुलं असतील, यांना ह्या ठिकाणी कुठल्या बाबतीचा त्रास होता नाही ही प्रामाणिक मागणी आहे. आपण जर असाच कायम जर त्यांना बंदोबस्त ठेवला तर संपूर्ण आंबेडकरी जनता असेल, शिवप्रेमी असेल, भविष्यामध्ये ह्या गोष्टीचा अंत न पाहता जर आपण ताबडतोब यांचं पोलीस सिक्युरिटी प्रशासनाने जर काढून घेतली नाही तर भविष्यात आम्ही या ठिकाणी स्थानिक नागरिक म्हणून या ठिकाणी भव्य आंदोलनाची तयारी या ठिकाणी पोलिसांना निवेदन देऊन प्रशासनाला निवेदन करून येत्या काळामध्ये जर असाच 24 तास सिक्युरिटीचं जर फारसे यांनी या ठिकाणी त्यांना सुरक्षा देण्याचं काम जर प्रशासनाने केलं तर भविष्यात मोठं आंदोलन उभारलं जाईल याची या ठिकाणी आज आम्ही जाहीर करतो. आपण पाहतोय की राहुल सोलापूरकर याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी सातत्यानं सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे. तर शिवप्रेमी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी असतील यांनी सुद्धा राहुल सोलापूरकरच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. मात्र आता या पोलीस सुरक्षेचा स्थानिक नागरिकांना सुद्धा त्रास होतोय. त्यामुळे राहुल सोलापूरकरवरती गुन्हा दाखल करा अशी त्यांच्याकडून ही मागणी करताना आपल्याला इथले स्थानिक नागरिक पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.